नमस्कार मंडळी, आज होता संडे आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज तर झालंच पाहिजे नाही का. तर आज आम्ही गेलो कॅनडामधल्या फिश मार्केटमध्ये. तिथून खूप सारे फिश घेतले. सुरमई, ब्लॅक पॉम्फ्रेट, व्हाईट पॉम्फ्रेट. फिश घरी आणले, त्यांना छान मॅरिनेट करून घेतलं. मॅरिनेशनसाठी वापरलं लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, लिंबूचा रस आणि कोकमचा रस. फिश छान मॅरिनेट करून घेतले. नंतर घेतली फिश करी बनवायला. फिश करीसाठी छान इंडियामधून मागवलेली अस्सल काश्मीरी लाल मिर्च, त्यामध्ये घेतला कांदा, लसूण, तिरफळं, धणे, त्याची छान बारीक पेस्ट करून घेतली. नंतर खोबऱ्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याचंही छान वाटण करून घेतलं. आता घेते फिश करी बनवायला. फिश करीसाठी तेल, त्याच्यामध्ये लसूण, टोमॅटो आणि हे केलेलं वाटण. त्यानंतर आतमध्ये फिश टाकले आणि काय मस्त अशी फिश करी अस्सल मालवणी पद्धतीची तयार झालेली आहे. आता घेते मी फिश फ्राय करायला. फिश फ्रायसाठी मसाला, त्याच्यासाठी वापरलाय मी बारीक रवा, त्यानंतर तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ. हा मसाला रेडी झालाय आणि मॅरिनेट केलेले फिश त्याच्यामध्ये छान आलटून पालटून मस्त त्याला तो मसाला लावून घेतला. तेलामध्ये टाकली लसूण आणि घेतली फिश फ्राय करायला. छान असे फिश फ्राय करून झालेले आहेत आणि बघू शकता क्रिस्पी क्रंची अशी फिश माझ्या इथे फ्राय करून झालेले आहेत. आणि आजची माझी संडे स्पेशल नॉनव्हेज थाळी, ज्याच्यामध्ये 3 टाईपचे फिश, चिकन रेडी झालेले आहेत. आणि आजची माझी नॉनव्हेजची थाळी कशी वाटली हे नक्की सांगा. बाय.